मी तो तुम्हाला सांगतो की मूवी बघायला जाऊन एवढा टाइम होता की मराठी एकदम परफेक्ट म्हणजे ॲक्टिंगमध्ये तर करायला पाहिजे तेवढं. बट या मूवीमध्ये तू किती रेटिंग देशील? मूवीला 10 आउट ऑफ 10 आउट ऑफ आणि तू 7. हा मूवी ब्लॉकबस्टर ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहणे म्हणजे नुसता चित्रपट नाही तर इतिहास अनुभवणे आहे. तर गाईज आज आपण चाललो आहोत राजा शिवाजी रिलीज झाला आहे. तर आपण फर्स्ट शो नाही बट सेकंड शो बघायला चाललो आहोत. ॲक्च्युली फर्स्ट शो का तिकीट बुक करायची होती बट ऑडियन्सचा एवढा रिस्पॉन्स आहे की ऑल सीट हेल आउट झालेला आहे. त्यामुळे आम्हाला सेकंड शोची तिकीट भेटलेली आहे. तर आता माझ्यासोबत अनिल आहे आणि अजून एक माझा मित्र कनेक्ट होणार आहे. तर आपण बघूया मूवी कसा असणार आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण रिव्ह्यू देणार आहे की मूवी कसा आहे, कोणत्या पद्धतीने डायरेक्ट केला आहे, त्यानंतर कसे कास्ट यूज केलेले आहेत आणि बघूया आपण कसा मूवी असणार आहे. थोडासा उशीर झाला आहे. 9:25चा शो आहे आणि इथेच आपल्याला 9:15 झालं आहे. थोडीशी घाई गडबड झाली आहे. लेट्स सी कसा होतो. तर गाईज आपण आज आलो आहोत आर ओडियन मॉल. तर गाईज आपल्याला इथे तिकीट चेक करायचं आहे. कुठे गेलं? मी तुम्हाला पाठवलेलं ना. मला पाठव. ओपन कर. मित्रांनो आपले तिकीट इथे स्कॅन करून घेऊया. 9:30 झाले. कॅमेरा कुठे करायचं आहे? कुठे करायचं आहे? इथेच करायचं. ओके. मग काय टॅग आहे का? आम्ही तिघे. टॅग काय आहे का? तुमचं नाव सांगा. तुषार. वरती घेऊन जाऊ. तर गाईज आपल्याला इथं कॅमेरा जमा करायला लागेल. 2 मॅडम. तर आपण इथं कॅमेरा सबमिट हो करूया. मॅडम 2 ठीक आहे. Ladies and gentlemen, please stand for the national anthem. तर काही 9:25चा शो आहे आणि ऑलमोस्ट पावणे 9:45 झाले पण अजून पण शो सुरू नाही झाला आहे. कदाचित आमच्या लोकांसारखे लोक येतात लेट, त्यांच्यासाठी लेट मूवी आता स्टार्ट केला जातो असं वाटतं आहे. तर गाईज आता मूवीचा इंटरवल झालेला आहे आणि सध्या इथं आम्ही बघू शकता माझ्या मागे राजा शिवाजीचा पोस्टर आहे. आणि इंटरवलच्या आधीचा तुम्हाला थोडासा रिव्ह्यू देतो की मूवी स्टार्ट टू इंटरवलपर्यंतचा मूवी खूप पद्धतीने बॅलन्स केलेला आहे. भाषा, ॲक्टिंग, त्याच्यानंतरला जे युद्ध आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा यूज केलेला आहे. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे अभिषेक बच्चन यांनी खूप राजेशाही भाषा बोलण्याचा खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला आहे. आणि आपण अनिलकडनं पण एकदा रिव्ह्यू जाणून घेऊ की त्याला कसा वाटला इंटरव्ह्यूपर्यंतचा मूवी. चांगलं आहे. कुठं काय पडताना बॅलन्स केलंस काय? अभिषेक बच्चनला नाही जमले. बाकी रितेश देशमुख ठीकठाक आहे. एवढी पण नाही. रितेश देशमुख आणि मेन जेनेलियांची एंट्री जी आत्तापर्यंत आपण बघितली होती की ती एक नटखट ॲक्ट्रेस आहे आणि रितेश देशमुख यांच्या प्रत्येक मूवीमध्ये असते ती. तर जेनेलियाबद्दल काय बोलतो? छान मस्त मराठ मूवी एकदम एक नंबर लुक केलेला आहे. परफेक्ट. एक नंबर खूप चांगल्या पद्धतीचा मूवी झालेला आहे आत्तापर्यंतचा. बघूया इंटरव्ह्यू नंतरला की कसा होतो आणि पूर्ण रिव्ह्यू मी पूर्ण मूवी संपल्यानंतरला पूर्ण रिव्ह्यू सांगेन. तोपर्यंत कंटिन्यू लेट्स सी देखते कैसे होतं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो सर्वात आधी जय शिवराय सर्वांना. आज आम्ही आलो आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बघण्यासाठी राजा शिवाजी, जो आज 1 मे सर्व चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला.
त्यानंतरला आम्ही फर्स्ट शोसाठी जाणार होतो, बट फर्स्ट शोची तिकीट्स हाऊसफुल असल्यामुळे आम्हाला सेकंड शोची तिकीट भेटली आणि पूर्ण मूवी बघितला. त्यानंतरला मी तुम्हाला रिव्ह्यू देतो, तर व्हिडिओला एकदम कंटिन्यू राहा. आणि चला तर आपण आजचा रिव्ह्यू स्टार्ट करूया. सर्वात आधी मी तुम्हाला माझी मित्रांसोबतची ओळख करून देतो. माझ्यासोबत सिद्धेश आहे आणि त्यानंतरला अनिल. तर गाईज मूवी बघत असताना सर्वात आधी थिएटरमध्ये जेव्हा एंटर केलं तेव्हा सुरुवातीलाच अंगावरती काटा आला होता, कारण का ऑडियन्सची जी गर्दी होती आणि जो प्रतिसाद जो मिळाला होता, चाहत्यांची जी गर्दी होती, अतिशय एकदम प्राऊड फील झालं होतं की यस, मराठी मूवीला हा दर्जा भेटलाच पाहिजे. आणि तर मित्रांनो, रिव्ह्यू सुरू करायच्या आधी एक गोष्ट सांगतो की हा मूवी ब्लॉकबस्टर ठरला आहे मूवी रिलीज व्हायच्या आधीच. तर याचं कारण काय आहे, तर ह्या मूवीने मूवी रिलीज व्हायच्या आदल्या दिवशीच 192 कोटी इतका रेव्हेन्यू कमवलेला आहे. ते पण OTT, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि सॉंग्सचे राईट्स घेऊन आपले जी रेव्हेन्यू कमवलेला आहे तो 192 कोटी आणि मूवीचा खर्च आहे 120 कोटी. तर जवळपास 70 कोटींचा नफा मूवीने कमवलेला आहे. त्यामुळे या मूवीला मी ब्लॉकबस्टरचा दर्जा देतो आहे. आणि रितेश देशमुख यांनी हा स्वतः मूवी डायरेक्ट केलेला आहे, जो 2016मध्ये यांना प्रदर्शित आणायचा होता, लोकांपर्यंत पोचवायचा होता. परंतु काही कारणास्तव त्यांना गेले 10 वर्ष त्या मूवीला आणण्यासाठी थोडासा उशीर झाला. पण ठीक आहे, लेट आहे पण थेट आहे. आणि नक्कीच असं वाटतं की हा मूवी सर्व चाहत्यांच्या काळजाला भिडेल. आणि जर रितेश देशमुख यांनी कास्टिंगसाठी सिलेक्शन केलं आहे प्रमुख कलाकार यांच्यामध्ये रितेश देशमुख स्वतः शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत, संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत आहे, अभिषेक बच्चन संभाजी शहाजी भोसले यांच्या भूमिकेत आहे. त्याच्यानंतरला महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांनी खूप अप्रतिम कामगिरी निभावलेली आहे. भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जे स्वतः रितेश देशमुख यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांनीसुद्धा देखील सईबाई यांचं खूप मोठं कॅरेक्टर जे आहेत पडद्यावरती जे आणायचं काम केलेलं आहे ते सईबाईचं काम जेनेलिया देशमुख यांनी स्वतः केलेलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक गोष्ट सांगतो, मला शॉक बसला मित्रांनो. बाल शिवाजीपासून जी सुरुवात झाली या मूवीची, त्यावेळी मला कल्पना देखील नव्हती देशमुख यांचा मुलगा आहे. मला सिद्धेश यांनी सांगितलं की हा रितेश देशमुखचा मुलगा आहे. सो त्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि त्याची पहिली सुरुवात आहे की हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये तो स्वतः पहिल्यांदा पाय टाकतो. तर खूप मोठी अचिव्हमेंट असेल आणि खूप मोठा त्यासाठी हा टास्क होता. सो त्यांनी खूप अप्रतिम प्रकारे केलेला आहे, परफेक्ट केलं आहे. म्हणजे असं प्रत्येकाने पाहावा, प्रत्येक मराठी माणसाने पाहावा, चांगला एक्सपिरियन्स. आणि सुरुवातीपासून ते इंटरवलपर्यंत तुम्हाला निजामशाही आदिलशाही या शाहीच्या टायमाला जो आपल्याला अत्याचार सहन करावा लागत होता तो दाखवलेला आहे. त्याच्यानंतरला मध्यंतरनंतरला इंटरवलनंतरला आपल्याला स्वतः रितेश देशमुख यांची कामगिरी पाहायला मिळते. आणि कुठचा मूवी कुठपर्यंत गाजवावा आणि कुठचा मूवी कसा बॅलन्स करावा हे रितेश देशमुख यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. मी तो तुम्हाला सांगतो की मूवी बघायला जाऊ नका, नुसतं मूवी बघायला जाऊ नका, तर इतिहासाचा अनुभव घ्यायचा असेल त्यासाठी जावा. काय बोलतो? परफेक्ट. खूप भारी मूवी आहे. आणि एक कॅपॅसिटी घेऊन जावा की 3.5 तास बसायची तुमची कॅपॅसिटी पाहिजे. एक नंबर मूवी, प्रत्येकाने पाहावा, चांगला अनुभव घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लाईफ कशी होती, काय होती, सगळं परत एकदा अनुभवायला प्रत्येकाने पाहावा. बाय द वे, हा मूवी जिओ स्टुडिओज प्रेझेंट आणि मुंबई फिल्म कंपनी प्रेझेंट यांच्या अंडर हा मूवी प्रेझेंट होतो आहे. खूप चांगलं वाटतं आहे की अशा मराठी मूवींना चांगल्या पद्धतीचा दर्जा मिळतो आहे. आणि अशी प्रार्थना करेन की हा मूवी की खूप सुपर डुपर हिट जावा. छावा मूवीचे रेकॉर्ड तोडावे अशी माझी खूप सदिच्छा आहे. गाईज, हा मूवी महाराष्ट्रामध्ये 3 लँग्वेजमध्ये रिलीज होतो आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे त्यांनी हा मूवी नक्की पाहावा. हा मूवी मराठी, हिंदी आणि तेलुगू ह्या भाषांमध्ये रिलीज झालेला आहे. तर खूप चांगला रिस्पॉन्स भेटावा. हॉनेस्ट रिव्ह्यू देतो आहे गाईज. आणि सिद्धेशकडनं 10 आउट ऑफ 10 आहे मूवीसाठी आणि अनिलकडनं 10 आउट ऑफ 7. आणि हॉनेस्ट रिव्ह्यू
माझ्याकडून त्याच्यामध्ये main 10 आउट ऑफ 10च आहे. कारण की एकूण एक गोष्ट पूर्ण कॅरेक्टरपासून ते सॉंग्सपासून 7 का दिलंय त्याच्यामध्ये वाघ नका जे दाखवलेले आहेत ते भरपूर जागी दाखवलेले आहेत, पण इतिहासामध्ये वाघ नकाचा शेवटला उल्लेख आहे. पण रितेश देशमुखने भरपूर सीनमध्ये वाघ नका दाखवलेले, तो एक मेन पॉईंट आहे. आणि दुसरा अभिषेक बच्चनची ॲक्टिंग आणि अजून 1-2 आहेत ते तुम्ही केलं. अभिषेक बच्चनला जी हाईप भेटणार आहे ना या मूवीमुळे ती खूप चांगल्या पद्धतीने भेटणार. कारण की त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे, ज्या कॅरेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे तो खूप अप्रतिम आहे. मराठी भाषा बोलायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. येस, नाही जमलं असेल बट ठीक आहे, ॲटलिस्ट त्यांनी ट्राय केलं, खूप चांगल्या पद्धतीने ट्राय केलं काय, खूप मस्त ट्राय केलं. जेनेलिया तर जेनेलियाबद्दल तर विषयच नाही तर रितेश देशमुख आणि जेनेलिया ही फॅमिली खूप संस्कार जपणारी आणि पारंपरिक पद्धतीने राहणारी फॅमिली आहे. बट जेनेलिया ही एक आपल्याला आत्तापर्यंत नटखट भूमिकेत आपल्याला पाहायला मिळायची, त्यावेळी ती मराठमोळा लूकमध्ये पाहायला मिळते. लिटरली गाईज मूवी बघून ना एक गुसबम निर्माण झालेत. त्या मुमेंट जो होता अफजल खानचा वध, त्याच्यानंतरला अप्रतिम, लिटरली त्या लेवलला आणून ठेवेल हा सिनेमा मराठी इंडस्ट्रीला. आणि इथून पुढे असेच मूवी निघो. आणि रितेश देशमुख आणि सर्व टीमचे मनापासून आभार की त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा इतिहास जगण्यासाठी आम्हाला तुम्ही एक दिवस हा मूवी आणलात, त्यासाठी खूप आभार. आणि खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा की तुमचा मूवी पूर्ण जगभर गाजो. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लेट सी पुढे काय होतं आहे की हा मूवी कुठपर्यंत जातो, ऑस्करला ऑस्कर अवॉर्ड मिळतो आहे की नाही मिळतो, त्यानंतर छावाचा रेकॉर्ड तोडू शकतो की नाही तोडू शकत आहे. आणि अरे पण तू एवढं बोलला अजय अतुलबद्दल काय तरी. अजय अतुल यांचं संगीत मस्त आहे. अजय अतुल यांच्याबद्दल बोलण्यासारख्या काही गोष्टी मला तरी असं वाटतं का, तर ऑलरेडी सगळी पब्लिक त्यांच्याबद्दल बोललेली आहे. जेव्हा त्यांचे सॉन्ग रिलीज झालेत ना त्यावेळी ऑलरेडी ते प्रेक्षकांनी जे रिॲक्शन द्यायचं आहे ते ऑलरेडी देऊन झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की सेपरेटली मी त्या गोष्टीवरती रिॲक्शन किंवा काय दिलं पाहिजे. आणि अजय अतुल ऑलवेज रॉक्स यार. नेहमी जेव्हा पण मराठी मूवीमध्ये किंवा कोणत्या मूवी असून दे, ज्या मूवीमध्ये त्यांचं सॉन्ग असतो ऑब्वियसली तो सॉन्ग हिट जाणार आणि तो मूवी हिट जाणार हे निश्चित आहे. सो आजचा रिव्ह्यू आपण तुम्हाला समजला असेल की हा मूवी कशा पद्धतीचा आहे. मी तर तुम्हाला खूप एकच गोष्ट सांगेन की मूवी बघायला जाताय तर नुसतं मूवी बघायला जाऊ नका, इतिहास जाणून घ्यायला जावा आणि इतिहास जगा. त्या मूवी बघताना तो इतिहास जगण्याचा आनंद घ्या की महाराजांनी कशा पद्धतीचे युद्ध लढवले होते, त्याच्यानंतरला कसा आपल्या गोष्टींवरती निजामशाही आदिलशाहीचा परिणाम होत होता आणि त्यानंतरला आपल्याला आज का प्राऊड फील करायचं आहे त्या गोष्टीचं जाणीवसुद्धा त्या मूवीमध्ये आपल्याला होते. सो प्रत्येकाने हा मूवी बघावा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा मूवी पोचवावा. ॲक्च्युअल लाईव्ह शोमध्ये दिसायला पाहिजे. त्या गाईज रितेश देशमुख यांच्या डायरेक्टरला रेटिंग मी माझ्याकडून 10 पैकी 9 देईन. कारण का थोडीफार ॲक्टिंग अजून आम्हाला अपेक्षित होती, थोडीफार 19-20चा फरक आहे, बट इट्स ओके. आणि जेनेलियाला किती देशील? 11 आउट ऑफ 10. 11 आउट ऑफ 10. आणि तू कोणाला अभिषेक बच्चनला किती रेटिंग देशील? 10 आउट ऑफ 5. 10 आउट ऑफ 5 का? त्यांच्याकडे टाईम होता शिकायला, कारण की ह्या पिक्चरचं अनाऊन्समेंट 3-4 वर्षापासून चाललं आहे. एवढं टाईम होतं की मराठी एकदम परफेक्ट, म्हणजे ॲक्टिंगमध्ये तर करायला पाहिजे होती, तेवढं परफेक्टली वाटत नाही म्हणजे बोलण्यामध्ये. बाय द वे सलमान खान एंट्री, सलमान खानचा सलमान मस्त खान एकदम. केमिओ भारी होता चांगला. मस्त सलमान खानची एंट्री कशी सलमान वाटते? खानची एकदम ॲक्टिंग पण भारी होती. Entry तसं भारी केली. आपल्याला नेहमीप्रमाणे रितेश देशमुखच्या मूवीमध्ये सलमान खानची एंट्री बघायला मिळते, तसं ह्या मूवीमध्ये कशा पद्धतीने आणलं आहे ते. येस. ओके. आणि बाकी जिजाऊचा पण रोल एकदम परफेक्ट, एकदम तो पण 11 आउट ऑफ 10. त्यांची एकदम परफेक्ट ॲक्टिंग. पूर्ण मूवीला माझ्याकडून 10 पैकी 10 आहे. अनिलकडून 10 पैकी 7 आहे. आणि सिद्ध्याला 10 आउट ऑफ 10. 7 out of असले 10. तरी जाऊन बघा तुम्ही मूवी चांगली आहे. बाय द वे आम्ही दोघं विनर आहे, यांनी कमी दिले, मेजॉरिटी विन्स. करेक्ट ना? त्यामुळे yes, तुम्ही yes. पण स्वतः जा. आणि जर तुम्ही मूवी बघितला असेल तर कमेंटमध्ये एक्सपिरियन्स शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि
कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. बाकी मूवी तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा. हां, कोण हे बरोबर बोलते ते रिव्ह्यूमध्ये तुम्ही सांगा. येस, चलो बाय बाय. तर गाईज एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती की मूवी संपल्याच्या नंतरला तुम्ही जर कुठेही खायला थांबणार असाल तर तुम्ही एक गोष्ट आजपासून सुरू करा की मूवी संपल्यावर आपण मराठी माणसाच्या इथेच आपण खायला थांबणार आहोत. खायला थांबायचं जेणेकरून आपला मराठी माणूस मोठा होता येईल. आता आम्ही आलो आहोत माणिक वडापावच्या इथे, जिथे वडापाव, समोसा पाव किंवा क्रिस्पी वडापाव, त्याच्यानंतरला मिसळपाव देखील फेमस आहे. आणि निश्चित सगळ्यांनी आपण एक घे बघा, तुम्ही मिसळ बघू पाव घेऊया अजून शकता. एक? हां, पाव घे ना. हां, हे सरकव ना, हे पडेल मी. काय पडणार होते का? सर्वात आधी मिसळवरती हे की तू दिसत नाही, लिंबू पिळून घ्यायचं आहे. स्पायसी आहे. कांदा काढतो हां, तर काही इथे येऊन आम्ही मिसळपाव घेतलेला आहे. तर बघूया इथं टेस्ट कशी आहे. अशी मिसळ यायची. स्पायसी आहे, चांगली आहे. हां, स्पायसी Spicy चांगली आहे? आहे. नाही नाही, अरे घे ना. माझा व्हिडिओ नको काढू. आता मी तुझा घेऊ काय व्हिडिओ? स्पायसी. जर तुम्हाला झणझणीत मिसळ खायची असेल ना तर तुम्हाला माणिक वडापाव याला माणिक वडापाव आणि मिसळपाव खाण्यासाठी इथं तुम्हाला नक्की यायला लागेल घाटकोपरमध्ये. आणि मूवी नंतरला नक्की या जर तुम्ही घाटकोपरमध्ये मूवी बघणार असाल. कारण की पॉपकॉर्न 300 रुपयाला आहे. हां, ते पण आहे. तसंही काय आपण कसं थिएटरमध्ये जाऊन पॉपकॉर्न वगैरे घेतोच. सो थिएटरमध्ये तर आपल्याला बाहेरच्या गोष्टी अलाउड नाही. त्यापेक्षा तुम्ही मूवी बघून झाल्याच्या नंतरला आपण मराठी माणसाच्या दुकानावरती या, मराठी माणसाला मोठं करा. मी आलो माणिक वडापावच्या इथे आणि माणिक वडापावच्या काउंटरवरती काका आहेत आणि ओनर आहेत. जागा तुमच्या इथे स्पेशल काय आहे? स्पेशल आमच्या इथं वडापाव बी स्पेशल आहे, भजीपाव स्पेशल आहे, सगळ्यात जास्त मिसळ एक नंबर आहे. आणि चीज तर विचारूच नका, चीजबद्दल काय प्रश्न विचारू नका. चीज निश्चित. वडापाव जर मूवी बघून झाला किंवा शॉपिंगला आलात घाटकोपरला तर मूवीनंतर किंवा शॉपिंग नंतरला माणिक वडापाव इथं तुम्ही नक्की व्हिजिट करा. आपल्या मराठी माणसाला मोठं करा आणि येस, तुम्हाला टेस्टचा आनंद नक्की मिळेल. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.